जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा मित्र संकेत गंधारे. तर काल अचानक सायंकाळी जवळपास 8-9 वाजता मी घराकडे गेलो आणि घराजवळ गेल्याच्या नंतर मला अचानक काहीतरी आवाज यायला लागला. म्हटलं चला काय आहे तर जाऊन बघू. तर बघायला गेलो तर मस्तमध्ये डेकोरेशन लाईटिंग. मी गेलो संकल्प गणेश उत्सव मंडळ बेला. म्हटलं चला आता आज जाऊनच बघू. 4-5 दिवस झाला जवळपास गणपती बाप्पा बसले पण आपल्याला वेळ काही भेटला नाही तर आपण काही गेलो नाही. काल अचानक वेळ दिसला, म्हटलं जेवण लेट करायचं पण अगोदर गणपती बाप्पा पाहून येऊ. तर गेल्याबरोबर बघितलं भलं मोठं असं गेट मस्त. त्यानंतर ते लाईटिंग सिरीज एकदम जबरदस्त. त्यानंतर समोर थोडं जात गेलो, काहीतरी कार्यक्रम होता. म्हटलं आता तर आज मजाच आहे, मग मजा करायच्या अगोदर थोडं पाहून घेऊ. तर घरडे साहेब दिसले हात जोडून सगळ्याचे स्वागत करताना. त्यानंतर हे बॅनर दिसलं, बॅनरवर सगळे लोक स्वागत करताना. जे जवळपास मंडळामध्ये जे काही सगळे लोक असतात त्यांचे जे जमले त्यांचे फोटो टाकले. म्हटलं चला चांगली गोष्ट आहे. एकदम नवीन काहीतरी वाटलं गावामध्ये स्पेशल. आणि असं वाटलं मला की मी गावात आहो की गावाच्या बाहेर आहो. हा आहे वार्ड नंबर 3मध्ये गणपती बाप्पा संकल्प गणेशोत्सव मंडळ बेला. समोर गेलो, बघितलं गणपती बाप्पाचे दुरूनच दर्शन घेतले. तर जवळपासची पब्लिक पाहिली तर जवळपास मला असं वाटतं 200-300 लोकांपेक्षा जास्त लोक तिथं होते. कारण काय होतं की सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा, त्यानंतर गणपती बाप्पाची आरती आणि त्यानंतर कोणतं कारण होतं तर संगीत खुर्ची. आणि मला एकदम माझेवाले ते दिवस आठवले त्या काळातले, इथून 20 वर्षाच्या अगोदरचे. का मी पण असं खुर्च्या ठेवून राहायचे आणि त्याच्या भोवताल फिरायचे. एंट्री फी राहायची तेव्हा 1 रुपये आणि बक्षीस राहायचं तेव्हा 10 रुपये. आताची एंट्री फी किती होती आणि बक्षीस किती होतं मला माहीत नाही, पण जवळपास 5-6 खुर्च्यापासून सुरुवात झाली आणि शेवट प्रत्येक राऊंडमध्ये एक जण बाद व्हायचा आणि एक जण त्याच्यामध्ये जिंकायचं. त्यासाठी जवळपास 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलापासून तर मला असं वाटते की जवळपास 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे लोक ते पाहत होते. सगळे लोक आपले कामधंदे साईडनं केले, टी व्ही साईडनं केली, मोबाईल साईडनं केले, फॅमिली साईडनं केली. सगळेजण जेवढे पॉसिबल झाले त्या जवळपासच्या एरियातले. मला असं वाटतं की त्या गावामधल्या त्या वार्डामध्ये लोक कमी आणि इथंच लोक जास्त. कार्यक्रम जवळपास 7 वाजतापासून चालू झाला. अगोदर आरती, त्याच्यानंतर महाप्रसाद जो राहते आपला. मोदक इतके आले होते की खूप जास्त किती खायचे आणि काय खायचे विचारायचा. आणि त्याच्यानंतर तर कार्यक्रम एवढा भयंकर झाला की बस एक राऊंड, दुसरं राऊंड, तिसरं राऊंड, मला असं वाटतं की 8-10 राऊंड झाले की काय झाले. त्याच्यानंतर मग जे प्रत्येक राऊंडमध्ये नॉमिनेट होत होते विनर राहायचे, त्यांचा स्पेशल राऊंड राहिला. त्याच्यानंतर लहान मुलांचा राऊंड. आणि खरंच सांगतो की जर काही खेळ असेल तर ते हेचवाले खेळ. आता सगळे खेळ ऑनलाईन आले आहे, मोबाईलवर सगळ्या बसल्या बसून. आजकालच्या पोराले किंवा पोरीले काही समजत नाही का खेळ काय असते. त्यांना असं वाटते की मोबाईलवर जे खेळ असते तेच फायनल खेळ असते, पण त्या खेळात काही दम नाही जे या खेळामध्ये दम राहायचं. खरंच असं वाटत होतं की आपण स्वतः खेळून राहिली. ह्या पोरीचा जर विचार जर केला तर पोरगी अशी उडू धावून राहिली. तिला सांगितलं आहे का त्या लाईनच्या अगोदर कटलेल्या म्हणजे ते मस्त उडत जायची आणि फिरत जायची. याच्यामध्ये जवळपास मला असं काहीतरी ऐकलं की 2 बहिणी होत्या बा. म्हटलं दोन्ही बहिणी बिचारा शेवटपर्यंत खेळल्या, पण शेवट एक बहीण कटली आणि एक राहिली. म्हटलं काही हरकत नाही. कार्यक्रम चांगला होण्यासाठी जवळपासचे गावातले आणि त्या मोहल्ल्यातले स्पेशली वार्डातले लोक खूप जास्त सपोर्ट करते. लहान मुलांना मिळून गणपती सुरुवात केला. मला असं वाटतं की 2-3 वर्ष झाले गणपती मांडणं चालू केले आणि प्रचंड प्रतिसाद त्या गणपतीला भेटत आहे. दिवसेंदिवस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कमी होत आहे आणि घरगुती मंडळ चालून राहिले. पण सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये जी मजा आहे ते घरगुती गणेश उत्सवामध्ये मजा नाही. कारण की घरगुती गणेश उत्सवामध्ये तुम्ही खूप चांगला कार्यक्रम करता पण तो वैयक्तिक राहते. पण सार्वजनिक मंडळामध्ये काहीच नाही राहत, पण तो सार्वजनिक असते, सगळ्या मिळून असते. तर सगळेजण आपापल्याकडून जे काही होऊ शकते ते करण्याचा प्रयत्न करते आणि एकदम चांगल्या पद्धतीने करत आहे. तुम्ही बघितलं असं डेकोरेशन जरी पाहिलं, कधी जर वेळ जर भेटला, अजून गणपती बाप्पा जायला वेळ आहे थोडंसं, कधी जर जेव्हाही तुम्हाला काही वेळ भेटला तर एकदा नक्की वार्ड नंबर 3मध्ये सरपंच साहेबाच्या अगदी घराजवळ तो गणपती बाप्पा बसला आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस येऊन बघा त्या पोरांचं, लहान पोरांचं जवळपास 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष खूप झालं त्या पोरांचं एकदम जबरदस्त असं ते डेकोरेशन आहे. आणि त्यानंतर शेवटच्या राऊंडवर काम आलं, खुर्ची नाही ठेवत, शेवटच्या राऊंडमध्ये रुमाल ठेवली जाते आणि ते रुमाल जे उचलन ते विनर. असा हा कार्यक्रम चालला. कार्यक्रम मस्त एन्जॉय केला, सगळं काही व्यवस्थित वाटलं. शेवटी ते पोरगी विन झाली. म्हटलं चला तू विन झाली, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. त्याच्यानंतरच्या राऊंड नंतर बघू म्हटलं आणि आपण घराकडे आलो. तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. देवा सगळ्याला सुखसमाधानात ठेव. धन्यवाद.